तुम्ही आता सगळे बैठकीतच बसता ना, म्हणलं हे आता महालक्ष्मीचं जेवण आहे आज, म्हणलं अशा होणार आहे का? हा, पाहुणे आता पेपर वाचतील का? तुम्ही तिथेच बसता सगळेच जण. हा, संख्या तिथं, तुम्ही तिथं, ते मारती बसला पेपर वाचत. हा, काही समजते का तुम्हाला? त्याला पाहुणे बस द्या तिकडे. हा, तुम्ही कामोकामी लागा लागत नाही का? हा, हे सगळं म्हणलं महाभोवती आलं ना, किती मोठा आवा आहे कामाचा माहित आहे का? अरे घरी साव ना मी, तू घरी सकाळी दिवस नाही कलकल नको करत जाऊ बा. हो ना, आता काय राहिलंच कोणतं आपलं फुलं आणून दिले मी आता सकाळी सकाळी. हा, आता काय राहिलं? हा, होते ना आता संध्याकाळी. हा, 6 वाजता आरती असते, 7 वाजता पंगत बसते. हा, एवढी गडबड काय सकाळी? आता 7 साडेसात वाजले बा. काळजी कल हा, म्हणलं काम करायला नाही लागन का? बसल्यान होणार आहे का ते? मग किती काम आहे? 16 भाज्या करायला लागते, 16 चटण्या करायला लागते का? उलसा स्वयंपाक असते का? हा, एक बाय अजून नाही आला. आता येतो म्हणे ना, कालच्याच गोष्ट झाली ना. हा, सकाळीच येतो म्हणे, आज 8 वाजता आली. हा, एक बाई नाही आली अजून. मग आणि तुम्ही आपले बसले, आपल्या हातात हात देऊ. हा, कामी लागा बाबा लवकर लवकर. रपर चटई टाका. हा, पाण्याच्या कॅनावाला आला का नाही? हा, सगळं ते पार जरासं. काय सांग बरं, काय आणा काय लागते? तू कामं सांग फक्त, आम्हाला काय समजते काय पाहिजे म्हणून. हा, सांग ना, तुला काय आणू काय? अरे मारती, वावरात 2 चमकूर आणा लागते वळ्या करासाठी. ते दूध आणत राहिलं 10 लिटर. हा, आंबील मध्ये टाकासाठी. हा, तुम्ही यावर्षी गुळेनी नाही म्हणतात, मग आंबील तर हा दूध तर लागन ना. मग 10 लिटर दूध घेऊन येते शांताराम भाऊची तू. हा, बाकीची किती काम आहेत म्हणलं. हा, केळीचे पानं राहिले आणायचे. गेलो ना मी सकाळीच गेलो. हो, तर म्हणे शांताराम काका म्हणे थोडा नाही म्हणे. हो, माया म्हणे अजून आता शेणकोटा करायला लागते म्हणे, नंतर ये म्हणे. जरा मग आता लवकर दुधाचं घेऊन ये. आणि ते कवळे राहिले आणायचे. ते आता वावरात आहेत का घरी आहेत त्याची बी. हा, कवळे नाही लागन का? 2 कवळे घेऊन या, 2-3 कवळे घेऊन ये जा. शिल्लक वाला राहिले शिल्लक तर मग वापस देता येते. मग आता पहिले दूध घेऊन येतो. दूध आणलं की मग तिकडे जातो. देवडेच काका म्हणे ना, आपल्याला वाडीत जावं लागते म्हणे. तिथून त्या याच्यातून खोबरीतून आणावं लागते म्हणे. तिथे ठेवलेलं आहे म्हणे. जा मग तुम्ही आणला म्हणे. मग मग आता काही करता काही नाही बाबा. लागा म्हणलं काम कामी. मी बी आता बाहेर आवाज देतो बरं एक खेप. हा, संकेत तू जा दूध घेऊन ये लवकर. आणि तू मारती केळीचे पानाचं पायभर पाटलाच्या वावरात जाऊन गाडी बैल घेऊन जा लवकर. हो, काढतो मी आता गाडी. हो, भाण्याला आवाज देतो आणि चालला जातो. हो, काही टाइम नाही लागत त्याला. गेलं की आलं. ठीक आहे, मग मी बी लागतो कमी. जरा कणीर बुडायला देतो आवाज. हा, हो, जरासा हातभार लागून जाते कामाली. हो, संकेत तू चालला जाय, पोट्टी घे 2-3, ते दूध गीत घेऊन ये जाय. हो, कॅन देऊन द्यायची जोड. ते बरं राणी एक कॅन देते संकेत जो, आणि त्याला मग दुधाला चालला जाते त्या. हो, आणि तू म्हणलं आता पटपट झाडून गे लवकर. चटई टाकून घे जा, बाय येते लवकर. मी देतो बायला आवाज. मावशी मावशी थांबा म्हणलं. थांब थांब थांब. सांग आता मावशी धुणं घाल चालले बाबा. 7 वाजता येतो म्हणे ना. म्हणलं मावशी काही येतं म्हणलं घरी चाल ना लवकर. हा, म्हणलं एकटीनं काय काय करा म्हणलं. एक बाई नाही आली म्हणलं अजून तिथं. हो, हे पा बस 2-3 बोंद राहतं तेवढे धुतले की आलीस मी. हा, म्हणलं तू म्हणलं बाकीच्या आवाज दे ना. अजून एकही बाई नाही आला का दुसरे? पण येते तुमच्याशिवाय सांगा तुम्ही. किती काही बलावा, 2-2 काही बला का 3-3 काही बला. मग येतच नाही ना. आलीच करते ना. झालंच म्हणते माय. हा, एक नाही आली अजून घरी. सांगा आता काय करा ना. माय बी आता कसं मग राहिलं की राहून जाते ना धुणं. असं आहे ना. हा, बस हे पा गेली की आलीस मी. जास्त उशीर नाही लागत, 15 मिनिटात वापस. हा, होय होय, तू बाकी बायला आवाज देऊन दे. होईन हो बापा. आज तर मला वाटतं लयच उशीर होऊन राहिला. हो, बरोबर ठीक आहे, या लवकर या. हो, धुणं धुवा लवकर चालल्या मग. हा, घरीच येतात आता. सकाळचं म्हणलं नायरी गिरीचं तिकडेच आबाजीला सांगून देता म्हणलं. गेलेत का ते? बरोबर. हो, सांगतो मी त्याला. हो, काही हरकत नाही. हो, गेले वाटते कुठं बाहेर असतील ते. हो, सांगतो मी आले की येतो बरं. हो, बाकी बायला आवाज द्यावा लागते ना. हो, आलीस मी. चलो बाई लंका झालं नाही का? चाललं जराशी बाई. काय बाबा तुमचं लयच बाबा नानोटा तुम्ही तर. हा, चल लवकर. स्वयंपाक पाणी अजून काहीच नाही झालं ना. हार होई नाही. चला लवकर. आई करा ना बाबा. 10-11 वाजे लोक बाय येतच नाही तर मग घरचे काम करूनच जा लागेल का नाही. हो, जाऊ दे बाबा. आपल्याला काय आपलं धुणं धुवा मग चाललं जा. शांतम काका, द्या बरं 10 लिटर दूध सांगितलं. हो, माती दाजी 10 लिटर दुधाचं सांगितलेलं आहे तुम्हाला. देऊन द्या म्हणलं ते. हो, सांगितलं ते. पण मी काय म्हणतो, तुम्ही असं करा ना, तुम्ही कॅन राहू द्या इथं. तुम्ही थोड्या वेळाने या. हो, इथं थांबू नका. मी थोड्या वेळाने देतो तुम्हाला. हो, आणून देतो घरी. काही वांधा नाही. जा तुम्ही आता. नको बाबू जाऊ नको. संख्या पाणी टाकते बरं. हो, पाणी टाकते. नाही पण आम्हाला काही काम नाही ना. बसतो ना आम्ही 10 लिटर काढून द्या आणि बस जाऊ द्या आम्हाला. हो, तिकडे गडबड आहे ना, काम आहे ना आम्हाला. मग दुसरे काम आहे. देऊन द्या मग. डबल यायला नाही पडत ना. अभिन तर कसं काय करावं आता नाही का? हो ना, कसं काय टाकावं मग. अबे म्हणलं इथं नका थांबू तुम्ही. बराच टाइम लागते ना मला अजून. आता हे एवढंच आहे का? अजून लय काळ लागते ना. 2-3 म्हशी धुवायचा आहे. हा, तुम्ही या थोड्या वेळानं. नाही तुम्ही नेऊन देतो घरी. तुम्ही काही काळजी करू नका. नाही बाबू, हे पहा नाही म्हण बरं. हो, पाणी टाकते. 100% पाणी टाकते. पण आम्हाला काही कामच नाही ना. काही आम्हाला कामच नाही. आम्ही थांबतो इथं. होते ना तुमचं 10 लिटर काढा तुम्ही. काय टाइम लागते? बसतो आम्ही इथेच बसतो आम्ही. हो, बसतो. अभिन आता याला काढूनच कसं द्यावं नाही का? हो, सांगा लागेल. अबे म्हणलं ते कसं असते, दूध काढताना इथं थांबा नाही लागत. मग काय म्हशी आटा ना बा माया. मग काय जा तुम्ही इथं थांबूच नका. इथं थांबल्याने ते कसं म्हशी आटाचे माय. जा तुम्ही घरी जा. नाही समजलं ना आम्हाला. काहीतरी थापला आहे. हो, काहीतरी तुम्ही. हो, मला माहिती आहे ना. समजते ना आम्हाला. 50-50 आहे वाटते. आता काय 50-50? अबे काय माणसं आले का तुम्ही? बसा बसा. हो, तुम्हाला वाटते आता खोटं वाटते तर बसा इथंच बसा. टेस्ट म्हणलं टिकला लागला पाहिजे असा कपायले. असं घट दूध पाहिजे आपल्याला. हा, समजलं ना. द्या लवकर. बसतो आम्ही इथं. बसा ना बाबा. हो, कपायला लावा, अंगाला लावा. हो, बसा. म्हणजे झालंच नाही का म्हणलं. चाल ना बाबा. किती उशीर करून राहिला हो तुम्ही. 9 वाजून राहिले नाही तर. हा, किती आता आंबेल आणि हे ते करणं आहे ना. लय आहे ना करायचं. काय आहे कोणाला नाव असते किती काही केलं काही केलं तर. जातो मी 11 वाजता. जाऊ तिकडे. हो ना. हे पा म्हणलं मी जाऊन आले ना तुमच्या घरून. एक गेलती बी. हो, पण कोणीच नाही दिसलं मला. एक तर बाई नाही आली. हो, आता मी कोणीच नाही. आपणच काय करा बाबा. हा, मग तेच आहे ना बाबा. मंजुळा तुला सांगतो ना किती बलावं जाऊ बायला. हो, पण येत नाही ना. हो, काय सांगा आली करते येत नाही ना. हो, कामाला नेटच नाही लागू देत बाया. फक्त ऐन वेळेवर येते मग. हो, चालले आपल्या. म्हणून म्हणलं तू तरी जराशी लवकर ये म्हणला. हो, जास्त काही उशीर करू नको.
ना पण आता यायचे न्यायरीचे पाहा लागते ना हो. का निरा उपाशीच ठेवा का घरचे लोक सांगा ना तुम्ही. त्याच्यासाठी मी बात करतो. पोहे घे आणि लवकर येऊन जा तुम्ही. आता कुठं बसतं बाबा पोहे घे करत. घरीच पाठवून दे ना आता. आपलं आमची आता सगळ्या बाया आल्या तर त्याच्या घरच्या माणसाला आता काय उपास ठेवणार आम्ही. बेसन पोळ्या करतेच ना आता. या लवकर म्हणा. त्याला 9 वाजता 9:30 वाजता बोलवून घेजो. बरं तसं करीन मग नाही का. मग त्याला सांगून देतो. मग तिकडे श्याम न्यायरीला सांगतो मी. तुम्ही जा पुढे. मी आलीच आता 5 मिनिटात येतो मी. जा तुम्ही. आता कंदील बुडा 1 लाख रुपये, मुंशीराम 1 लाख, मनोज पाटील 1 लाख, देणकी 1 लाख, लखलाकी 1 लाख, मामा लुटरे 1 लाख, आणि चिमनरावचे 50,000, झुंबरचे 50 आणि हॉटेलचा 1 लाख, म्हणजे 8 लाख रुपयाचा बजेट बसला नाही का. आता बँकेत टाकून द्याला ग. हो पाय त्याचे पुढचं पुढे नाही का. फक्त झुंबऱ्याचे 50 राहिले का नाही का. हो ती राहिले वसूल करायचे. बाकीचे आले सगळे. आता 7.5 लाख आले तर नाही का. बरं पाहा लागन आता हे 50 झुंबऱ्याला मागा लागन आणि पटकन बँकेत टाकून द्या लागन. पुढचं पुढे पाहून घेऊ लकीटराचं. काय काय बारीक विचार करू राहिले बाबा. काय आहे म्हणलं. काय हिशोब काय आहे. काही नाही आपल्या मंडळाचं. ते आता लकीटराच्या पावत्याने फाडल्या का. हो काही पावती बुक आपल्याजवळ होती, काही लक्ष्मी मंडळ होती. जे काय जमा झाले ते आता लक्ष्मीला देऊन दिले. हो तेच म्हणलं किती झाले काय झाले पाहू राहिलो होतो. बरं ठीक आहे. तर म्हणलं मी चालले तर मारतीच्या घरी. हो आता तिथं आहे स्वयंपाकाला बोलावलं बायाले. महालक्ष्मी जेवण आहे संध्याकाळी 6 वाजता. तर म्हटलं आता मी आता चालली. हो तुमचं काही आता जेव्हा खावाचं काही टेन्शन आहे का. वा का उपाशी मारता तर काही ना काही तर करून जाय. का उपाशी मरू मी. काही केलं नाही का घरी तो. ना तिथं शाना तुम्ही मारतीच्या आई म्हणे द्या म्हणे पाठवून द्यायला. काही नाही ना. निरा ओट्यावर बसा लागते तिथं. बेसन पोळीशिवाय काहीच नाही. मग काय कांदा नाही वाढत ती. हो ते बा तिथं काही येत नाही. मी घरीच कर मस्त जेवणाचं करून घेऊन मग चालले जाय तिकडे 11 वाजता बसून. ना तसंच आहे ना दरवर्षी. निरा म्हणलं गावभर सांगते तर निरा म्हणलं बेसन पोळ्या खाऊ घालते सकाळी. संध्याकाळी मग आपलं अंबिलन कतली. बरं झालं असं आहे द्यायचं. आपलं कसं दिसापुरतं जायचं. सांगितलं देखारेपणा करायचा. बसले आपल्या चुलखंडापाशी बसल्या पोया थापत हे करत ते करत. ते बबण्याची बायको ते पाय बरं ते काय करते ते. मग फक्त फुलं काय हलगो मालगो इकडे तिकडे आपलं आली बाई गेली बाई झालं. असं करावं लागते ते. बसले आपल्या तिथं थापत पोया. मीच कुठं उपायात मुलगा घालणार बाई. हा मी बरोबर करत असतो मामाला. मला जे सोपं वाटलं ते करतो मी. बस आपलं चिरचार करायचं जाय तिकडे. हो भाजी लसण मिसाल बसली की बसल्या गोष्टी सांग. मग काय तर आता मग तुमचं कसं कर. मग जेवायचं मग बनू का मग घरी. पाय मग तो हिशोबानं शेवड्या गिवड्या टाकून दे जराशा. जाऊ दे मी आता जरा वावराकून येतो. बबनराव आलते मला फोन आला द्यायचा. हो येतो जरा वावराकून चक्कर मारू. बरं मग शेवड्या टाकून देतो मग. हो फोडणी देऊन देतो. तेवढ्या खान चालले जा मग. मी मग आता थोड्या वेळानं जाईन तिकडे मग 10 वाजता. पोट्टे घालायला अरे हो रे थांबा 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 जाऊ नका. आलो मी आलो थांबा तिथं थांबा. काय होतं काय काय आलं म्हणलं काय पाहिजे. कवळं आपलं ते भोपळे मोठे. त्याची भाजी करायला लागली का. तर मग माती टामणी वाटा घरी. तर मी गेलो तुमच्या घरी. देवट्याच कामाने वावरात जा आणि घेऊन या. म्हणून म्हणलं आम्हाला कवडे देऊन द्या म्हणलं. 4 कवडे देऊन द्या. हे पाहिजे ते पाहिजे. हो ना आता कालही भाजीपाला नेला खडकू द्याला नाही. आता हे भोपळे 4 नाही याची आता पैशाची गोष्टही नाही. आणि काय पैसे गिसे दिले का मग सांग. काय पैसे गिसे पाठवले मारते ना. पैशाचा विशेष नाही. हो पैशाचं काही सांगत नाही. फक्त जा म्हणे आणि घेऊन या म्हणे. तेच म्हणलं एक फोन लावून मारती झाले म्हणा. ते पैसे गिसे द्यायला लागेल का म्हणा. ते कवड्याचे कालचा भाजीपाला ना त्याचे. मग तूच लावून फोन. आम्ही काय आमच्यावर फोन नाही ना. मलाच लावा लागेल नाही का. हो ना पैशाचं नाव नाही निरा फक्त हे नाही ती नाही. 1 मिनिट फोन लावतो मारते. हॅलो बोल लारा बोल. काय म्हणतं. हॅलो मारती मी काय म्हणतो. हे पुट्टे आले म्हणलं संकेत गिंके. तर म्हणलं काय कवळं किती द्यायचे यायले काय करायचं. तर म्हणलं कालची पैसे बाकी होते आजची म्हणलं कसं काय उधार आहे का नगदी म्हणलं कसं करा म्हणलं. काय तुला का काहीच माहित नाही वाटेल. अरे अबे आपल्या घरी 3 दिवस आता कसं आहे आपण पैसे देत नसतो ना. हो 3 दिवसांना सगळा हिशोब करून सगळ्या देऊन देत असतो. असं असते ना आपलं दरवर्षी. माहित नाही का तुला. आपण या 3 दिवसात अजिबात देत नाही पैसे. हो बरं ठीक आहे ना. मग काय हरकत नाही. 3 दिवसांनी देऊन देतो. किती देऊ यायला कवळं किती देऊ मग. देऊन दे ना देतो हिशोबानं. हो 3-4 कवडे देऊन टाक त्याच्याजवळ. हो 4-4 किलोवाले 5-5 किलोवाले उचलं नसे. देऊन दे. आपण पुट्टे मोठे पाठवायचे. तुम्ही आज असतं गाडी बैल घेऊन येते. तुम्ही कुठं. आम्ही इकडे केळीचे पानं आणून राहिलो ना. केळीच्या पात्रावर जेवण आहे आवडचं. हो म्हणून कसं आलो मी लाईनी पाटलाच्या वावरात. हो इकडे मी सध्या मी भान्या. हो तू बी येतो म्हणलं लवकर घरी. हो जरा करू सरू लागले. वाऱ्यावर भारी बांधते अट्टवा मारते नाही का. हो ना केळीचे पानं फुकट सर फुकटच अट्टवा नाही का. बस पैसे द्यायचं कामच नाही. पात्राचा खर्च वाचला. बरं आहे. बरोबर ठीक आहे येतो ना मी दुपारून येतो दुपारू. सध्या जरा काम आहे वावरातले. हो ठीक आहे यायला देऊन देतो मग कवडे मी तेवढ्या. हो ठीक आहे हिशोब लिहून ठेवतो. सांगा म्हणजे अजून झुमऱ्याला 50 दिलेच नाही का. सांगा आता बुलेटचं बक्षीस म्हणते मला पाहिजे. पैसे द्यायचा पत्ता नाही. त्याला पैसे मागून घ्यायला होते ना आतापर्यंत. मग काय सगळे आले म्हणतो ना आता. सगळे एखादं म्हणून आपल्या बँकेत टाकणार पटकन. काय करायचं काय नाही पुढचं पुढे पाहिजे. फालतू घरून कोणा दिली चाटले काची तर बसा लागेल आपल्याला. आता पण एवढं मेहनत का घाम गायला पैसे कमावले इकडून तिकडून आणले वसूल करू. म्हणून म्हणलं जरा लवकर त्या झुमऱ्याला पैसे मागून घेऊ द्या तू. आज आता आजच्या दिवस होते पण आज आता कसं करून उद्या दिले पैसे आपल्या हाताला आले पाहिजे. लवकर बँकेत टाकणे आपल्याला. हो ना कंदील बुडेल मागतो म्हणे ते व्याजानं 50,000 रुपये. हो बस तेच आता आपल्याला देणार आहे ते. कंदील बुडेल का म्हटलं नसेल त्यानं तू. लावते लाईन ते उद्या पाहू त्याचा. हो हे पोट्टे काय घेऊन आले बा कवळे बापाले का पाणी बबण्यात ते. हो घेऊन ना मजा यायची जराशी. तेव्हा ते आले म्हणलं ते 4 जण. पाहिजे ते पोट्टे बोले का चांगलीच गँग दिसून राहिले म्हणलं नाही का. हो ना पुष्पराज बी आहे. ते काय चामुंडा आहे बाबा पुढे साठ नाही का. हो मोठमोठे डोळे करून येतात इंचू. तिकडे बंगरशा. हो येऊ दे त्याले. हो पाहिजे त्याला अशी मस्त यायची मजा घेतो मी. हो येऊ दे. अरे बाबा खरे कुठून आणले म्हणलं कवळे. कोणाच्या वावरात बा आपले जेवढेच टाकायचे. त्याच्या खोपडीतले आणले बा काय करणार. हो आता माती टाकून घेऊन ये. हो आता 4 कवडे होणार नाही का. नाही होईल नाही का.
मस्त मस्त होते पण नाही शिवलाल म्हणलं हे कवडे कसे काय आणले आहे ना? अबे का म्हणलं तुम्ही सांगा हे आता महालक्ष्मी जेवण आहे ना मारुतीच्या घरी मग आता हे हे कसे काय आणले म्हणलं तुम्ही? अबे हे लंबू आहेत ना हे चालत नाही काही खरे शिवलाल चालते काय करावं सांगा आता यायला माहिती नाही वाटते. अबे लगा हे लंबुडके आहेत हे चालत नाही. गोलवाले असते गोल 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 कवडे नव्हते का तिथं लाऱ्याच्या वावरात? ते ना ते बी होते पण ते आम्ही हे उचलले घ्या म्हणे कोणते घ्या म्हणे कोणते जे वाटन ते मग आम्ही मोठे पाहून घेतले बरोबर. मग काय का तुम्हाला डोक्स आहे का बे? मग अबे तुम्हाला घरी जाऊन वापस यायचे नाही मग मारते कल्ला करते 100%. मग गोलवाले कवडे असते हे असे नसते लंबू के हे वापस न्या जा घेऊन जा तिकडे. बाबा कवडे तर सारखेच आहे का नाही अंडे चिरले तर सारखेच असते ना गोल काय ना लंबू काय सारखेच आहे ना. ना तसं नसते ना ते या कार्यक्रमाला हे चालत नाही दुसऱ्या कार्यक्रमाला चालते हे पण या कार्यक्रमाला नाही चालत ना. मग काय आजसाठी नाही चालत ते तुम्हाला ते गोलच पाहिजे. आम्ही तर किती घोट झाला आता अजून वापस झाला लागला आम्हाला मग आता नाही का सांगा आपण नाही का. आता ते तुम्ही लारायला विचारायला पाहिजे होतं नाही मारती दार घरून विचारायचं असतं गोल आणू का बा विचारपूस करून जायचं ना कोणते बी काही करायचं असलं तर आता जाणं झालं का नाही वापस ती जा आता गोलवाले घेऊन या. बाबा मग आता नाही का गोलवाले पाहिजे म्हणते का चल चल जगण्या चल बाबा चल मग चला. जमलं काय शिवला मस्त बिलकुल आता दामना टकडे दुखत आणि या वापस आता. मी तर म्हणतो अजून एक खेप वापस पाठवू यायला हो का म्हणतो पांढरे पाहिजे म्हणा हो देव कवडे पाहिजे म्हणा हे कोणते आणले म्हणा तुम्ही गोलवाले पण पांढरे पाहिजे म्हणा अजून एक चक्कर मारायला यायले. येऊ दे ना हो येते ते 10-15 मिनिटं हो थांब इथंच बस हो दुर्वा गिरवा काढतो मी तो बरं ना एक बस. ते तिकडे आहे रे ते तिकडे लारा वाटते हो लारा इकडे म्हणलं आता गेलतेच नाही आता काय वापस आले आता सांगा आता. अरे काय रे अबे झालं ना तुमचं जा घरी जा ना गेलस का बे काय नाही घरी इकडे काय लगायचं या इकडे. काय माणसं आले का अजून गेलेच ना तुम्ही 1 घंटा झाला ना काय इकडे तिकडे कुठे हिंडून राहिले म्हणलं तुम्ही जा ना तिकडे ते काही चिरते ना काही भाजी करतील ते. अरे बा काय रे लाला तुले काही समजतच नाही बा हे तो लंबू की दिले सगळे भोपळे कवडे मग काय सगळे लंबू की देत असते का मग गोल पाहिजे असते गोल. अबे गोलचं काय लंबू घ्यायचं काय सारखेच आहे ते कवडं म्हणजे कवडं काही जाती अशी आहे काही अशी आहे याचं काय करायला लागतं तुम्हाला कवड्याशी मतलब. चालत नाही म्हणते ते या महालक्ष्मीचं ते जेवण असते ना त्याला चालत नाही म्हणते मग याला गोल पाहिजे असते म्हणते या कार्यक्रमाला गणपतीच्या पंक्तीला मला दुसऱ्या पंक्तीला चालते म्हणते. काय म्हणतं कोण होय बा सांगणारा कोण होय रे कोण होय म्हणलं तुम्हाला बैकुणारा काही लावताले का अबे हे चालते आणि तेही चालते. काय चालत राजा तुला माहित नाही ना रे मग काय तू फालतू बा आम्हाला गोलवाले दे बा मग काय इतक्या दूर वापस आलो आम्ही गोलवाले देऊन दे तू आम्हाला सांगू नको तिकडे मग काय तुला काही समजत नाही. काय म्हणतं काय डोकं आहे का बे तुम्हाला चला बा दे तुम्हाला काय करायला लागते गोल घ्या का तिकडे हे घ्या चला गोल देऊन देत तुम्हाला चला चला. पहा मग आता हे देऊ का आता नाही तर मग मग असे नाही पाहिजे तसे पाहिजे आताच पाहून घ्या कोणते पाहिजे तर डोकं खाऊ नका मी कामं सोडून इकडे येऊन राहिलो हे 4 देऊ का मग आता तुम्हाला कसं करू सांगा मग आता चालते नाही गोलवाले. बस हेच पाहिजे तर याचं वजन करून द्या आणि जाऊ द्या आम्हाला. थांबा जरा काटा लावू द्या मोजून देत 4 तुम्हाला पद्धतशीर घेऊन जा घराकडे थांबा 2 मिनिटं. अरे बरंच होणार आहे ना थांब तू पण आता नाही मी म्हणतो आपलं लकी ड्रॉची तारीख कोणती ठेवली म्हणला म्हणजे लकी ड्रॉ खोलणार काही आहे तारीख तर नव्हती त्या पॉम्पलेटवर ना मला माहित आहे ना त्याच्यात तारीखच टाकेल नाही ना कोणत्या दिवशी लकी ड्रॉ आहे तर आता काय दिवाळीला खोलते का दसऱ्याला खोलते आता त्याचं त्याला माहीत आता होईनच नाही जरा चिवची होतीच ते काही आहे बा त्याला अंदाज पकडला असेल विसर्जनच्या दिवशी असेल बा जाऊ दे सध्या गुपित राहते ते ते विषय काही आपण आता जास्त उकरायचा नाही ते जाऊ द्या हे महत्वाचा विषय पानाचा ते पाना ते आलेत ना ते कवडे घेऊन आले तर पोट्टे अजून एक खेप कलून लावू यायले आलेत म्हणलं. जमला का नाही अशी असते ना हेच म्हणता तुम्ही रजा कायच करा रजा तुम्ही काही डोकं नाही कळत तुम्हाला हे बा तुम्ही शिकून वाया गेले का अबे तुम्हाला आणि अकलच नाही आले आज लोक काय तुम्ही पंक्ती पाहिला नाही का महालक्ष्मी पंक्ती पाहिली नाही का हे कवडे हे आणले तुम्ही काय आले का बिजत बेकार काम आहे बा. तुम्ही म्हणणे का तुम्ही गोलवाले पाहिजे म्हणे मग हे गोलवालेच काय कायच करावं काय बाबा कसं बियायचं काय समजून नाही राहिलं सांगणं यायला बरोबर सांगणं मग कसे पाहिजे म्हणलं गोलवाले म्हणते गोलवाले आणले ना मग कोणते पाहिजे. काय अबे काय गोलवालेच पाहिजे ना मी काय म्हणून राहिलो का तुम्हाला लंबूचे पाहिजे अबे गोलवाले असते पण पांढरे असतील ते देवकवडे म्हणजे द्यायले मग हे कोणते आणले तुम्ही हे नाही पाहिजे ना हे काशीफळ हे राशीफळ हे नाही पाहिजे आपल्याला देवकवडे पांढरे गोलवाले मग ते पाहिजे ना आपल्याला. बापरे मग काऊन नाही सांगत हो पांढरे असते म्हणून काय असं असते का आता हे चालत नाही का मग हे काय चालते हे आता जाऊन वापस येणार तुम्हाला घरी जा अजून मारते कातावर काय आणलं बे त्यापेक्षा बा तुम्ही जा डबल जाय किंवा त्या लारायला म्हणाले का तुला अक्कल आहे का नाही म्हणा हो देव कवडं दे ना म्हणा हे काय देऊ राहिला म्हणा तू हे काय गणपतीची पंगत आहे का म्हणा महालक्ष्मीची पंगत आहे म्हणा देव कवडं पाहिजे म्हणा पांढरवालं. वापस जमला आता बस जा आता पटकन जा नाही इथंच का संध्याकाळ करता तुम्ही मग काय तर किती टाइम करू राहिले तुम्ही मग बाकीचं राहिलं सगळं का तिकडे वाट पाहू राहिले असं जा तिकडे जा लवकर जा. अरे बाप हे आलेच का अजून बा हे गेलेच ते का कायच करा राजा हे मोठे तंग करून राहिले अर्ध काम करायला लागते हे मंदा येऊन राहिले काय आहे तर अरे काय बे आता इकडे पहिले काय इकडे तू इकडे पहिले हिंदा
आलेस का घेऊन डबली. आता काय झालं बे तुमचं? दिले ना तुम्हाला गोलवाले म्हणलं तर. हा लेका कामात नाही अर्थ आणून राहिले तुम्ही. हा माझ्या तिकडे ते येलाले टमाट्याला ते दोऱ्या बांधणं सुरू आहे ना. काय आहे तुमचं? अरे का दादा असंच ते काय सतवून राहिला आम्हाला तू. हे लेका कवी कोणती दिली तू? तुला म्हणलं कोणती दिली तू कोणती दिली? अरे बा गोलवाले म्हणलं गोलवाले दिले ना. तुम्हाला तेच म्हणलं ना हे पहा म्हणलं आताच कोणते पाहिजे तर. हा अजून कोणते पाहिजे आता? ना गोलवालेच पाहिजे आम्हाला, पण हे नाही ना पांढरे असते ना ते. मग काय मग या पंक्तीला हे पाहिजे ना, आता पांढरेवाले पाहिजे म्हणते ना. मग हे नाही चालत ना. म्हणजे कोणते ते देव कवी का? मग एक कव नेलं ना, एक कव नेलं होतं ना मारते ना काल. मग काय मग आपल्या याच्यासाठी निवदासाठी ते नेलं एकट्यानं. हे चालते ना आता, याचं काय अडचण आली? चालत नाही म्हणते ना. मग काय हे चालत नाही, पांढरे कवडे पाहिजे म्हणते. मग देव कवडेच पाहिजे म्हणते असं आहे. तर मग विचारत जाणार त्याच्या घरी कोणतं पाहिजे काय पाहिजे तर. हो ना ते घोडी मिली वजन आणि ते शिंगरू मिळालं का येरदारी ना फालतूचं काम नाही धंदा नाही. हो ना आता हे कोण होय तुम्हाला सांगणार मारते काय? शिवलाल काका सांगितलं ना, जगण्याच्या मोठे बाबा ना. ते म्हणे हे चालत नाही म्हणे, बबन काका म्हणे हे नसते म्हणे, तिथं वापस यावं लागेल म्हणे. बरोबर आहे. असं आहे का ते? असं बरोबर आलं लक्षात आता ते. अरे काहीच नाही ना बाबा, कोणते चालतं ते काही नसते ते. हो मग बा तुम्हाला घुमून राहिले ते, तुम्हाला चक्र मारून राहिले ते. असं आहे की नाही? म्हणजे आम्हाला म्हणतात डोळायला नाही असं आहे का ते? काय तर फालतू राहायचे. मग तेही चाललं असतं हेही चाललं असतं. हा देवकमळ मशीन तेही चालते, काही त्याचं काही नसते, कोणतेही चालते. थांब आता तुम्ही काय करा, येईल जरासं म्हणजे अद्दल घडवा तुम्ही आता. हो हे लय जरा सतवून राहील तुम्हाला, काहीतरी स्वतः तुम्ही. स्वस्त नाही आम्ही आता बदला तर घेतोच आम्ही. हो म्हणजे काऊन आम्हाला त्रास दिला. हे नाही चालत ते चालते, ते नाही चालत. ही करते तिथेच थांबते हसते. बरं थांबा म्हणा आता. आता अशी काढून द्यायची, चांगलीच काढतो. काय करता काय तुम्ही? करसान काय आता? काहीच करत नाही आता. ते जेवायला बसले पंक्तीत नाही. हो आपलं महालक्ष्मी याची गोष्ट पडायला जमतच नाही. हो अशी वाटोकाने आंबील द्यायले. हो त्याले म्हणजे 2 पंक्ता व्हायला शरीरच नाही पाहिजे. हो चांगला बिलकुल म्हणजे थंडगारच करून टाकतो. खाल्ल्याशिवाय उठून देत नाही. तसं करा तुम्ही. खाऊ मारायला गायल्या. हो काय करा, हो याच्यात काही उष्ट जमत नाही, मारता उठू देत नाही. हा उष्ट असलं तर हो चांगली आंबील टाकून द्यायची, चांगली अशी. हा हो रपकन आणि बिलकुल 2 पुरणाच्या पोळ्या शेवटून झाल्यावर जेवण होत आल्यावर हगीच करायची नाही. पाहा तुम्ही आता. हो त्याले असं खाऊ घालतो ना मरणाच आता. थांबा म्हणा तुम्ही. बरं आता आम्हाला कसं करा मग, कोणते कवडे न्या मग? आता तुम्ही हे बघा, एक देवकळो न्या, एक लंबू न्या आणि 2 गोलवाले न्या, म्हणजे टेन्शनचं काम नाही. हा नाही तर मग गद्यावर बसला तर म्हणजे गद्यावर खाली बसला आणि खाली चालला तर म्हणजे खाली कोण चालला. हा पैदलच कोण चालला. हो त्यापेक्षा सगळेच घेऊन जा. एक 2 झाला टायरचा टाइम झाला का रे? टाइम झाला का म्हणलं? मग भला चालला, चला लवकर. आटी चला म्हणलं लवकर. आटी झाली की पंगड आहे म्हणजे. चला लवकर चला. आला का सगळं आटपलं ना? पण का टाइम लागते अजून? हा टाइम असेल तर मग येतो थोड्या वेळानं, 10 मिनिटं लागेलच ना. नाही ना सगळं झालं ना, सगळं झालं. हो बस आता बस. आटी सुरूच होते आता. चला लवकर पंगड बसली पाहिजे म्हणा. चला लवकर. मग घेऊ वाटपून लवकर नाही का? हो मग गणपतीची आरती करायला यावं लागते ना. हो चला हो, पटापट सरपंच साहेब चला. लवकर सतरा द्या आवाज द्या जरासा. और त्याचं ते डगला बी त्याला काही सुचू नाही देऊ राहिलं. काय त्याचं कपडे काय हा पावर ते काय लंबलच करायचे वा बेटा. आगापेक्षा किती मोठा आहे ती शर्ट पावर. करा त्याले लवकर आवाज द्या. हो करा बरं सुरू आता. पुन्हा थांब ना जरा, गडबड नको झुमऱ्या तू. 5-7 आरत्या दम काढा लागते बरं. हो काय एवढ्या लवकर नसते होती. चला झालं का मारत राव? करा मग सुरू आता. करा काही हरकत नाही आता. करू का मग? नाही म्हणलं जवळ बापू आले का? सगळे आले का? बाहेर पाहून घ्या ना एक बा. आले का? कोणी नसून आले तर सगळे जण आले म्हणजे बरं राहते. आले ना जवळपास आले सगळे. कोण नाही राहिला आता. वट्यावर राहते येते, आवाज आला की येतात ना ते. तू सुरू करून द्या आता. हो काही हरकत नाही सुरू करायला. पुन्हा पण ते सरपंच साहेब नाही दिसून राहिले अजून. बरेच मंडळी नाही ना, शिवलालजी नाही हे ती. द्या ना एक आवाज द्या ना म्हणलं. आपलं झुंबर भाऊ द्या बरं आवाज द्या बरं. राहिले सुईले असं बाहेर कोणी तर. साहेब वाटते आहे खरं सुरू झालं आता. आले ना सगळे बघ. काय काही भावत नाही तिकडे आहे उभे. सुरू कर. आले हो कर सुरू कर. चला द्या मग सुरू करून. नाही आल्यासारखेच आहे समजा नाही. हो ना म्हणजे कसं पंगत बसाल बरं राहते. गे राणी हो घे म्हणलं. सुरू कर. चला म्हणा महालक्ष्मी माता की जय. सुरू. आता याले त्याला म्हणा लागते आता सुरू करा ना दुसरी आरती. याले म्हणा त्याला म्हणल्यापेक्षा म्हणा सगळे जण म्हणा पुढची सुरू करा.
आरती कापुराची आरती. घे कापूर घे. चला चला पुढे पुढे. बाजून आणा. होय बाजून आहे रे. संकेत घेते कापुराचं घे. चल ते पडते का रे. घेते फुलं गेला सगळ्याला देऊन ते वाटप करते. आलं वाटते नाही का कापुरापर्यंत आले वाटते ना. हो जाऊ दे. हो चला 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 घ्या कापूर घ्या. चला पटेल अंदर चला. चला अंदर चला. चला हा चला संकेत पुढे होय तिकडे बाहेर आता काही लोक. हो तिकडे ते कापूर जाय लवकर जाय जगन. होय बरं लवकर ते फुलाचं देऊन दे सगळ्या फुलं गेलं अक्षदा. चला पटापट आरती करून घ्या. चल मारती घे तू आरती आटपून घे. मग सगळे जण करून घेते आरती. पटकन पंगत बसवा लागते. चला घ्या पटापट घ्या प्रसादाचं घ्या. चला एक जण होय आपलं जगन घे फुलाचं घे. बरं हो चालू राणी झालं का आता सगळं. हो सगळं भाज्या ते चटण्या सगळं व्यवस्थित झालं सगळं. हा काही कमी जास्त असेल तर पाहून घे बरोबर एक वेळ. नाही झालं आता सर्व व्यवस्थित झालं. हो बस आता हे ठेवते इथं आणि मग कसं आता गौराई जेवतील त्यानंतर मग पंगत बसली चालते मग मग त्याच्यासाठी आली. मॅडम कुठपर्यंत आहेत लोक गडबड करून राहिले वट्यावरच बसलेले आहेत. हो आरती झाली आता त्याला वाटतं कुठं घरी जा म्हणून म्हणलं घे आता उरकतं लवकर. हो झाल्यासारखंच आहे आता. बस हे ठेवते इथं आणि बस झालं आता. बस 10 मिनिटानंतर पंगत बसून द्या तुम्ही. काही हरकत नाही. चल मग आता उशीर नको करू. ते माणसाची पंगत पहिले बसवायची आहे म्हटलं. हो चाल लवकर आता. हो ठेव आणि बरोबर हो आलेच मी आता. हो यावेळेस पहिले माणसाची वाटते आहे ना. हो बरोबर ठीक आहे ना. मग हो संकेतले मग आवाज देऊन द्या ना म्हणा. लोकांना आवाज द्या म्हणा तोपर्यंत होऊन जातेस मग. हो सांगते हो चला म्हटलं चला. आता येतो म्हणलं घरून. आता काय अजून आता पहिले बायाची बसते वाटते ना. मागच्या वर्षी पहिले बायाचीच पंगत बसवली होती. म्हटलं कसं या मग 1 घंट्यानं नाही का चालते आपलं निवार मनानं. मग नाही ना बाबा पहिले माणसाचीच आहे ना म्हटलं मी त्याईले. म्हणलं माणसाची पहिले उरकून घेऊ म्हणलं. मग जागेवर सापडत नाहीत लोक. 12 वाजता करायच्या. मग काय तर मागची एक पहिली पंगत 1.5 घंट्यानं उठली होती ना. मग काय तर हो 9 वाजले राजा पहिल्या पंक्तीले. हो मुगाऱ्यानं बस आता. हो माणसाची बसते पहिले. बरं झालं बा मनासारखं नाही का. हो ना मी आता म्हणलं बायाची बसली की झालं आता नाही का. हो 12 वाजता आता. बरं मग बसा मग नाही का. हो काही आता मग काही जायला पुरत नाही घरी नाही का. वाटतं त्यांचं नाही का बोलावले. अरे काय म्हणते संकेत कसं काय काय पंगत झालं का मग. आटपलं तिकडलं काढलं वाळण गिळण करा ना ते टाका ना जरा चटाई गिटे. हो ना टेस्ट पाहिले आलतो ना मी. तुम्ही आहे का नाही तर. हो ना बरं थांबा तुम्ही आता. असं वाटून तुम्हाला घे घाल करून टाकतो बिलकुल. अडमुशाच करतो थांबा तुम्ही आता. हो बस त्यासाठी आलतो सांगाले. बस 5 मिनिटं थांबा म्हणते. 5 मिनिटातली बस तिथं फळा मारला की बस सुरू. हो आणि बाकीच्या लोकांना आवाज देऊ का मग. त्याला देऊन त्याला वाट्या राहतं. हो ते सगळ्याला म्हणा. हो बस 5 मिनिटं थांबा म्हणा. बस बसतेच म्हणा पंगत. हो नाही तर मग कुठे फान होऊन जाते लोक जागेवर थांबत नाही. सांगून ते त्याला सगळ्याला बस 5 मिनिटात बसून राहिले म्हणा. आपले बबनराव आहेत म्हणलं बाहेर. हो त्याला आवाज देतो का. हो या म्हणा. हो ते राहिली सोडी नाही का. हो ते तर पाहिजेच नाही का. हो बबन राव हे बरोबर थांबा तुम्ही आता. उद्याच्या एपिसोड मध्ये खाऊ अडमुशच करतो तुम्हाला.